असं आम्ही पाण्यातून का चालतोय चला सांगतो. तर आज होता शनिवार, आम्ही निघालो होतो भाऊ शनी मंदिरात. तर तुम्हाला वाटत असेल की बीडमध्ये शनी मंदिर कुठं आहे भाऊ, चला तुम्हाला घेऊन जातो. तर आंबेडकर पुतळ्याजवळून आलं की थोडंसं मोंडा रोडला यायचं. मोंडा रोडला आलं की ते बालाजी मंदिर आहे तिथून राईट टर्न मारायचा आणि पुन्हा फर्स्ट लेफ्ट घ्यायचा आणि मग यायचं स्ट्रेट. थोडं पुढं आलं की येतं भाऊ शनी महाराजांचं मंदिर. इथे एंट्रीलाच असं पाय धुवून एंट्री करायला लागते बरं का. आतमध्ये आलं की अशी मस्त शनी महाराजांची मूर्ती आहे आणि ही स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. मध्ये येऊन असं मस्त दर्शन घेतलं आम्ही. दर्शन घेतलं. चला तुम्हाला आता याचा इतिहास सांगतो. आता शनी महाराजांचे आहेत 3.5 पीठ, त्यामधले महाराष्ट्रात 3 आहेत, त्यातून आपल्या बीड जिल्ह्यात 2 आहेत, त्यातलंच एक बीडमध्ये म्हणजेच हे. तर आता याची स्थापना कशी झाली तर पूर्वीच्या काळामध्ये विक्रमादित्य नावाचा राजा होता. त्याच्या 750च्या काळामध्ये येथे तो तेलाचा घाणा चरत होता. तेव्हाच शनी महाराजांनी त्यांना येथे स्वतः दर्शन येऊन दिले. आणि आता यापैकीच वेगळं म्हणजेच आपल्या बीड जिल्ह्यातल्या या मूर्तीलाच इथे छत नाही आहे मित्रांनो. अजून मित्रांनो इथे एकदम भारी असं शनी मारुतीचं पण मंदिर आहे. मंदिर एवढं भारी, जुन्या काळातलं कन्स्ट्रक्शन एवढं भारी आहे. मग येथे शनी मारुतीचं पण दर्शन घेतलं. मग मित्रांनो इथे खूप सारे आफ्रिकन डॉग्स होते. चला म्हटलं त्यांना थोडंसं पाहावं. अजून येथे खूप सारे पक्षी पण होते. त्या पक्ष्यांचं काही नाव मला माहिती नव्हतं, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. मग भाऊ नंतर आलो आम्ही रिटर्न येताना ही गाडी तर एवढी बंद पडत होती ना. ह्या BS6 सेन्सर गाड्याचा हाच प्रॉब्लेम आहे बरं का. तुम्ही काय बघताय, लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय बजरंगबली सर्वांना.